हॅलो, नमस्कार. मी आज तुम्हाला आपल्या पत्रिकेत लव्ह मॅरेजचा योग आहे किंवा नाही हे कसं बघायचं असते त्याच्याबद्दल बोलणार आहे. तर आपल्या पत्रिकेत पंचम स्थानात शुक्र मंगळ असेल, सप्तम स्थानात शुक्र मंगळ असेल आणि नवम स्थानात शुक्र मंगळ असेल, शुक्र मंगळाची युती आणि पंचमेश सप्तमात आणि सप्तमेश पंचमात असा सुद्धा योग असेल तर आपल्या पत्रिकेत स्ट्रॉंग लव्ह मॅरेजचा योग असतो. आणि लव्ह मॅरेज झालं तरी सुद्धा त्यावर गुरुची दृष्टी असेल 11व्या पहिल्या घरातून किंवा दुसऱ्या घरातून ते टिकतं, नाहीतर टिकत सुद्धा नाही. लव्ह मॅरेज असून सुद्धा काय लग्न तुटलेले आहेत 1-2 वर्षात, 5-10 वर्षात असे तुटतात. त्यामुळे पत्रिकेत शुक्र राहू योग आहे का बघा. शुक्र मंगळ 5व्या घरात, 7व्या घरात, 9व्या घरात असेल तर स्ट्रॉंग लव्ह आणि गुरुची दृष्टी असेल तरच लव्ह मॅरेजला पुढे जावं आपण. नाहीतर दोघांच्याही पत्रिकेत जर गुरुची दृष्टी नसेल तरी लव्ह मॅरेज असून सुद्धा लग्न टिकत नाहीत. आपल्या पत्रिकेत लव्ह मॅरेजचा योग आहे का ते कसं बघायचं? म्हणजे पहिल्या घरापासून 5व्या घरापर्यंत मोजा. तिथं शुक्र मंगळाची युती आहे का बघा. 7व्या घरात शुक्र मंगळाची युती आहे का बघा आणि 9व्या घरात शुक्र मंगळाची युती आहे का बघा. किंवा पंचमेश सप्तमात असेल आणि सप्तमेश पंचमात असेल तर स्ट्रॉंग योग असतात लव्ह मॅरेजचे. एवढं साधं आणि सोपं आहे आपल्या कुंडलीत लव्ह मॅरेज कसं आहे बघायचं. ते आपण आपली आपली पत्रिका बघू पाहू शकता. सो अशा प्रकारे लव्ह मॅरेज पत्रिकेमध्ये कसं पाहावं यासाठी ही एक शॉर्ट क्लिप होती. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.